आली मी नावेच्या बाजारात. हे बघा या अशा भाजी लावून घेतल्या मी इकडे पूर्ण आणि सर्वांचे आता दुकानं वगैरे लावून चालू आहे. हे आमचे इच्छे व्यापारी आहे सिंदखेड राजाचे आणि हे जालन्याचे व्यापारी आहे. हे परत सिंदखेड राजाचे बूट चप्पलवाले. हे पण कपड्याची व्यापारीच आहे. हे पण कपड्याचेच व्यापारी आहे सर्व. आणि ह्या साईडला पण कपड्याची व्यापारी आहे. हे अम्माल भाऊ आमच्या राम क्या रे क्यों हा ये कपड्याची व्यापारी आमचे सिंदखेड राजाची. हा लहान व्यापारी आहे आणि ती त्याचे पप्पा आहे, ते त्याचे आजोबा आहे. हा आणि ती तिकडे लावलेले सगळे दुकानं ते पण सर्व सिंदखेड राजाचेच व्यापारी आहे. तर दाखवते मी समोर तुम्हाला कशी पूर्ण बाजार लागतोय नाव्याचा भाजीपाल्याचा. हे बघा हे लोक भरतंय भाजीपाला, काही लावताय, कोणी टपडा वगैरे घेऊन जातं. हे काही लोक येतात काही कामा वगैरेसाठी. हे बघा हे पूर्ण हे रिक्षातून भाजीपाला काढताय. हे बघा हे गाडीतून काय एवढ्या लहान पोराला कशाला घेऊन येतो रे? एवढ्या लहान पोराला कशाला घेऊन येतो उन्हा तानाचा बाजारात? वाजले 11:50 झाले. एवढं ऊन लागायला लागलं पाहायचं काम नाही. हे बघा सगळे घामान केस ओरले झाले. इकडे दुकान लावून घेते मी. अशी दुकान लावते पटापट उन्हाच्या आत दुकान लावून घ्यावं. तर काय नाही ऊन वास लागलं. 12 वाजा लागले म्हणजे 10 मिनिटांना आता 12 वाजते. काय जे ते ऊन लागणारच. तिथं काय वरती तप्पड वगैरे बांधत नाही कारण की आंब्याची सावली असते थोडीशी ही, त्याच्यामुळे थोडंसं राहते सावली. तर काय आज मी तप्पड वगैरे नाही बांधणार. हे असेच दुकान लावून घेते पटापट. हे व्यापारी चालू झाले लोकांकडे गिरेक. माझ्याकडं गिरेक नाही अजून. पटकन दुकान लावते वरची बी. पूर्ण दुकान लावल्यावर दाखवते तुम्हाला मी. तर आता दुकान लावून झाली आणि जेवण पण झालं तर तुम्हाला दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्याने. तर कशी दुकान लावली काय लावली, बाजार कसा आहे. अजून तर उन्हाळा असल्यामुळं बाजार काय लवकर भरायला लागले. उन्हाळा आहे आता थोडीशी निवांते म्हणजे दुकान लावून नेमकीच बसली. तर लोक काम वगैरे करून उशिराच येतात म्हणा, लवकर येत नाही. तर दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने कशी दुकान वगैरे लावली माझी मी. नसीर भाई तुम नमत के है क्या? नसीर भाई बड़े आहे तुमचं. हे बाजूला माझ्या बुटा चपलाची दुकान लावली हे नसीर भाई. आणि माझी पूर्ण दुकाने लावले. बुरका पहन के घुमो तुम फिर. हे पूर्ण स्टॉल वगैरे लावले मी आणि हे पूर्ण नवीन स्टॉल वगैरे आणलेले. हे बघा किती छान आहे. अशी दुकान लावावं लागते मला. अशी पूर्ण दुकान लावते मी. एवढा वेळ लागतो दुकान लावायला. 1-1.5 तास तर 1.5-2 तास लागतं मला नक्कीच दुकान लावायला. हे पूर्ण हे अशी वरती बी आणि हे असं खालून. अरे रहने देने का था नसीर भाई, पीछे से बांधो फिर अब. नसीर भाई पीछे से बांध रहे क्या? अगले हफ्ते में गाड़ी लगाती मैं वहाँ पे. ही पूर्ण दुकान लावली माझी. ही अशी बघा बंद कर झाले बोल. आणि इकडे असा बाजार भरतो पूर्ण. पहिल्यांदा मागच्या साईडला भरत होता. कानातले बांगड्यावाले ताई लावताय दुकानं. आणि इकडे केळाचे वगैरे हे परत कानातली बांगड्यावाली. आणि ही जालन्याची दुकान व्यापाऱ्याची. अण्णा जय श्रीराम अण्णा. त्यांचं लक्ष नाही फोन बघता येतं. आणि हे सर्व जालन्याचे दुकान आहे. त्या साईडला पण ही एक दुकान आहे. ही एक दुकान आहे जालन्याचीच आहे. पोरं अशी येतात बाजारात फिरायला. शेवचुड्याची पलीकडून चहाची हॉटेल आहे आणि चिकू. नाव्याचा बाजार चांगला भरला आहे बघा पूर्ण. तर लोकच दिसतंय गर्दी इकडून तिकडून. माझ्याकडे आता एक पण गिऱ्हाईक नाही म्हणून मी काढते व्हिडिओ. घ्यावं म्हटलं थोडासा. इकडे सगळं भाजीपाल्याचेच. 8:03 झाले तरी गिरेक चालू आहे बघा नाव्याच्या बाजारात. क्या बोले भैया? उससे 6 साल की बच्ची को आता वो बरोबर आराम से. ये देखो 6 साल की बच्ची को आराम से आता. ये धोती है ना वो. ते हे बघा पूर्ण लाईट लावून बाजार चालू आहे. आणि हे उशिरा येतात कामाला. धार कल्याण पीर कल्याणचे अंगूर द्राक्ष तोडीवाले. तर 8 वाजून गेले. तर हे बघा पूर्ण बाजार बाकी आहे, सर्वच बाकी आहे. आता 10 वाजतील मला नक्की घरी जायला. एक टोपीवाला आला सकाळी म्हणे व्हिडिओ घेऊ नका व्हिडिओ घेऊ नका.
शेजाऱ्यांचे व्यापाऱ्याचे असे काम करणारे लोक येतात या बाजारात उशिरापर्यंत. हा ये पन्नी गोरा गोरा आहे तू, गोरा 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 सिंदखेड राजाचा ऋतिक रोशन म्हणावं लागेल तुला आता. हाँ ये ला पन्नी लो ना, ये पन्नी में डालो. एक हाथ से मोबाइल और एक हाथ से पैसे कैसे दूंगी मैं आपको? 120 नहीं क्या, 120 हुए ना, 20 दो ना, 100 वापस देती मैं आपको. 20 दो नहीं, 200 की नोट देना आपने. हाँ 20 दिए, आप 100 दे देते वापस मैं आपको. 100 रुपये वापस देते त्यांना. 120ला पॅन्डी दिले. तर बघत राहा व्हिडिओ समोर. अजून आता किती वाजता काय माहिती जायला. तर आज बघा किती उशीर झाला, 9:36 झाले बाजारात. तर म्हणजे 9:45 वाजले. 9:45 वाजता असं चार्जिंगचा लाईट आणला मी घरून, तो लावला आणि अशी पूर्ण गाडी भरली ना. आता चालली निघाली. आता फक्त एकच गाडी बाजारात तुम्हाला दाखवते मी. बघा एक गाडी फक्त ही भरा लागले. तर एवढा उशीर होता आम्हाला बाजारातून जायला घरी नाव्याच्या बाजारात. हा खूपच उशिराचा बाजार आहे बाबा. बाकीच्या बाजारात एवढा उशीर नाही होता आम्हाला, पण ह्या बाजारात खूपच उशीर व्हायला लागला. हे बघा एकच गाडी फक्त, हे लोक भरायला लागले सामान. जास्त करून 8 वगैरे 8:30 वाजतात, पण ह्या बाजारात 9:45 वाजले तरी बाजार संपला नाही हा. तर आता वाजले 10:15 आणि खूप जीव थकला माझा. आता स्वयंपाक करते की नाही काय माहिती. जेव्हा वाटायला लागलं, पण नाही असं वाटायला लागलं डायरेक्ट झोपून घ्या. आता हातपाय तोंड धुते, जेवलं नाही तर झोपून जाईल. तर सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन बघणारे असतील त्यांनी.